हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज खूप दिवसानंतर मे महिन्यातच आम्ही भंडारदरा निघालो. असं वाटलं की आता पाऊस पडेल आणि संधान व्हॅलीला जाता येणार नाही, म्हणून आम्ही निघालो संधान व्हॅली. कारण पावसाळ्यामध्ये संधान व्हॅली ही बंद केली जाते. आम्ही इथे पोचलो कोकण कड्याला, आणि कोकण कड्याला पोचल्यानंतर बघितलं तर काही इथे खूप सारे माकडं होते. मी तर पहिल्यांदाच आली. संधान व्हॅली मी 2दा-3दा केली, पण कोकण कडा मी पहिल्यांदाच गेली. आणि इथं आल्यानंतर बघितलं तर निसर्ग पण इतका छान झालेला होता. मे महिन्यातच इतकी हिरवळ चढलेली होती. लक्षला पण इथला निसर्ग खूप आवडला, आणि माकडं तर त्याला खूपच, की एवढे सारे बोलाव रे माकडं त्याला. एकाच ठिकाणी बघायला मिळाले. आणि त्या माकडांना जसे जसे बिस्किटं लोक टाकत होते तसे तसे ते जवळ यायचे खाण्यासाठी. किती मंकी आहे बघितले ना, बाप रे, आला रे आला रे. तर लक्ष सुद्धा त्या माकडांशी खूप गप्पा मारायला लागला, आणि त्याला असं वाटायचं की हे पण माझ्याशी गप्पा मारते. तो सारखा म्हणायचा, मम्मी हे माझ्याशी बोलतील का, तर बिस्किट घेऊन दे यांना, आणि मी यांना बिस्किट खाऊ घालतो. पण मला माकडांची खूप भीती वाटते, आणि म्हणून मी त्याला बिस्किटं घेऊन दिले नाही. त्याला सांगितलं की नको, ते आपल्या अंगावर येतील. कारण माकडांची ती ही सवय असते की आपल्या हातात जी वस्तू असेल ती डायरेक्ट हिसकावून घेण्याची त्यांना सवय असते. त्याच्यामुळे आम्ही थोडं लांबच होतो, कारण वरतून ह्या जाळीच्या वरतून चढून माकडे या साईडला उतरत होते. आणि इथे काही माकडांना छोटे छोटे पिल्लंसुद्धा होते. ते सुद्धा छान त्यांनी असे आपल्या पोटाशी धरून खाण्यासाठी. त्यानंतर निघालो आम्ही संधान व्हॅलीकडे, कारण ऑलरेडी घरातून आम्ही 1 वाजता निघालो, आणि पोहोचता करता इथे 3 वाजले, आणि पुढे उशीर होणार होता. ऑलरेडी पावसामुळे इतका अंधार झाला. त्यानंतर आम्ही छोटे छोटे पोरं घेऊन संधान व्हॅलीमध्ये उतरलो, आणि इतके मोठे दगड बघून, म्हणजे मी तर गेलेली होती अगोदर, लक्षला नेलेलं नव्हतं कधी. असं वाटत होतं की हा चालणारच नाही. इतके मोठे मोठे दगड, आणि पाणीही वाहत होतं मे महिन्यात तरी, कारण पाऊसच इतका झालेला होता. पण लक्ष आणि त्याचा मित्र छान प्रयत्न करत होते चालण्याचा, म्हणजे आमचा आधार न घेता व्यवस्थित चालले. त्याच्यामुळे आम्हालाही आता काळजी संपली होती. पण पुढे गेल्यानंतर इतका मोठा दगड दिसला. हा टप्पा पार पाडणं म्हणजे खूप मुश्किल होतं. नेमकी तेवढ्यात पाऊसही सुरू झाला. मग आम्ही काही खाली उतरलो नाही, कारण तेवढा मोठा दगड उतरून खाली जाणे शक्य नव्हतं मुलांना घेऊन. आणि म्हणून मग इथेच पावसाचा आनंद घेत आम्ही वरती एन्जॉय केला. त्याच्यानंतर पाऊस इतका छान भरपूर जोरात आला पाऊस, आणि मुलांना पण छान वाटला पाऊस आल्यामुळे. कारण त्यानंतर आम्ही बाहेर निघालो, आणि बाहेर निघण्याच्याच एकदम तिथे पाणी साचलेलं होतं पावसाचं, एकदम स्वच्छ पाणी. तिथे पोरांना खूप मज्जा आली. ते तिथेच खेळायला लागले, आणि आम्ही पण त्यांच्यात एन्जॉय करायला लागलो. आम्ही लहान लहान झालो आणि पाणी पाणी खेळायला लागलो. खरंच म्हणतात ना, लहानपण देगा देवा. लहानपण असल्यावर म्हणजे टेन्शन नसतं कोणत्याच गोष्टीचं, एकदम बिनधास्त फक्त खेळण्यात मग्न होऊन जात असतो. आणि आम्ही तसंच एकदम लहान झालो, एकदम मुलांमध्ये एकदम छान खेळलो. त्यानंतर आम्ही संधान व्हॅलीच्या वरच्या साईडने आलो, आणि तिथे पण छान निसर्ग दिसला, एकदम कोकण कडासारखा. आणि ह्या वरच्या साईडने, आणि इथे एकदम मस्त हवा अशी सुटलेली होती, आणि सगळेजण सेल्फी काढत होते, कोणी रील बनवत होतं. तर आम्ही एक रील बनवली, फोटो काढले छान छान. आणि आम्ही ओलं झालो होतो, म्हणून मी इथे थोडेसे केस सुकण्यासाठी खुले सोडून दिले, आणि मस्तपैकी वातावरणात इथे छान फिरत होतो आम्ही, आणि मुलंसुद्धा एन्जॉय करत होती इथे. पुढे गेल्यानंतर इथे छान झरा वाहत होता, एकदम स्वच्छ आणि असं नितळ पाणी होतं. आपली प्रतिमा त्याच्यात दिसेल इतकं सुंदर, आणि इतकं नितळ पाणी, इतकं स्वच्छ पाणी होतं. आणि मुलाने तर डायरेक्ट कपडे काढून त्यांनी आंघोळच करायला सुरुवात केली. मस्त एन्जॉय केला त्यांनी, फुल एन्जॉय केला. म्हणजे एकदम स्विमिंग वगैरे तिथं करत होते ते. त्याच्यामुळे त्यांची फार मजा आली. आम्ही इकडे आल्यानंतर असं वाटलं नव्हतं की ते ओले होतील, आणि असं पाऊस वगैरे येईल, म्हणून आम्ही कपडे काही सोबत आणले नव्हते. ते गाडीतच ठेवलेले होते. त्यांचे एक्स्ट्रा कपडे आणले होते आम्ही, म्हणून ओलेच कपडे आता सध्या घालून दिले. आणि लक्षला तर खूप थंडी वाजत होती, एकदम तो कुडकुडत होता. पण मग आता नावीलाज होता, त्याच्यामुळे त्याला ओलेच कपडे घालून दिले. आणि गाडीपर्यंत तसंच आम्ही त्याला सांगितलं, आता तसंच चाल, थोडा वेळ चालता चालता आपोआप थंडी पडून जाईल. तो ऐकायलाच तयार नव्हता. तो लागला रडायला की मला थंडी वाजते. इंशला काही थंडी वाजत नव्हती, लक्षला थंडी वाजली. दोघांनी पण ओले कपडेच घातलेले होते, त्याच्यात त्याचे शूज ओले झाले.
रडायला लागला. त्याच्यानंतर त्याचे पप्पा बोलले, की "मग ते जे डोक्याला लावलेला स्कार्फ आहे तो घाल." मग तो हसायला लागला लक्ष. आणि मग असं करून त्याला गोड-गोड बोलून त्यानंतर पुढे गेल्यानंतर लक्षला इथे दिसला खेकडा. मग तो खेकडा, खेकडा ओरडू लागला आणि सगळ्यांना आम्हाला जवळ बोलवून घेतलं खेकडा बघण्यासाठी. आणि त्याला पण खूप आनंद झाला. म्हणजे त्याला जी थंडी वाजत होती तीसुद्धा निघून गेली त्याची थंडी त्या खेकड्याला बघून. त्याला इतका आनंद झाला. दोघांनी पण ते खेकडा वगैरे बघितला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांना खूप भूक लागलेली होती म्हणून आम्ही चहा घेतला आणि त्यांच्यासाठी मॅगी ऑर्डर केली. कारण इतकी थंडी त्यांना वाजत होती त्याच्यामुळे त्यांना गरम-गरम काहीतरी खावंसं वाटत होतं आणि भूक पण खूप लागलेली होती. जेवणाची ऑर्डर तर आम्ही दिलेली होती, पण जेवणाला अजून उशीर होणार होता, वेळ लागणार होता. त्याच्यामुळं मग आम्ही त्याला मॅगी खाऊ घातली. त्याच्यानंतर इथे एक छोटासा मुलगा जो आहे तो खेकडा बांधून आणि दोरीला बांधून आणि खेळ खेळत होता आणि सगळ्यांना आम्हाला घाबरवत होता, की जर का कोणी जवळ आला की मी खेकडंच सोडेल. म्हणून आम्ही फार हसत पण होतो. आणि खरंच हे खूप छान आहे, की त्याला त्याची भीती वाटत नाही आहे, कारण त्याला रोज तिथं खेकडं बघायला मिळतात. आणि पुढे मग आम्ही निघालो. जिथे जेवण होतं तिथे चाललो होतो आणि वरतून ते ढग भरून आले आणि मुलांना मी म्हटलं, की "पटकन चला आता, आणि तर आहे ते कपडे ओले होतील." मग कपडे नाही तुम्हाला घालायला, कारण एकच ड्रेस आणलेला होता आणि तो पण चेंज केला. आणि जर हे पण ओले झाले तर मग तुम्हाला ओल्या याच्यात बसावं लागेल. म्हणून मुलं हसत होते माझ्यावर. आणि त्याच्यानंतर इथे संध्याकाळी बघा किती ढग भरून आले आणि किती छान वाटत होतं. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.